उमेद संत आहेत, योद्धे निर्माण झालेले आहेत. आणि हीच माती दिल्लीला देखील आपण पाहतो. दिल्लीचाही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा, दिल्लीचा तख्त आता महाराष्ट्र काबीज करणार आहे. हे जे चित्र आहे, जे महाराष्ट्रात मी सांगते आपल्याला आजपासून पाहिलं आपण, ही जी भाजपचा मध्यंतरी एक नारा चालला होता, तर हळूहळू गप्प झालेत ते. जेव्हा निवडणुकीला सुरुवात झाली, कसे अंगावर येत होते आपल्या 400 पार 400 पार, आम्ही जिंकणार, आम्ही 400 पार. आता ते 400 पारचं कोण बोललंय? या वरती एकाने आहे का बुके वगैरे आहे का? काय नाव आपलं? अमोलजी. पण मतदान पण असंच करायचं, तडीपार. बघा, यांचा मी सत्कार एवढ्यासाठीच केला कारण जनतेतल्या मनात जे चाललंय ते बोलतायत. मला वाटतं काँग्रेसचीच हीच घोषणा आहे. भाजपा आजकाल साउथ से साफ आणि नॉर्थ में हाफ अशी परिस्थिती झालेली आहे. हे 400 पार येऊच शकत नाही. 400 काही 300 येणार नाही, 200 येणार नाहीत. कदाचित तुम्हाला हे परत येऊन सांगतील, तुमच्या घरोघरी येऊन प्रचार करताना सांगतील, अरे तुम्ही आमच्या विरुद्ध मत का देताय, आम्हाला मतदान करा, नाही तर तुमचं मत फुकट जाईल. त्यांना सांगा, माझं मत जर मी तुम्हाला दिलं परत तर फुकट जाईल. मी या देशासाठी मतदान करत आहोत, देशहितासाठी मतदान करत आहोत. आम्ही आमच्या संविधानासाठी मतदान करत आहोत. तिथे आम्ही पंजाला मतदान करणार, काँग्रेसला मतदान करणार. कारण आज चित्र जे आपण पाहत आहोत देशभरात जर पाहिलं तर आज एका व्यक्तीचं राज्य चालू आहे. 10 वर्ष हे बहुमताचं सरकार होतं, 10 वर्ष हे हुकुमशाहीचं सरकार होतं, 10 वर्ष हे एका पक्षाचं सरकार होतं. एकट्या व्यक्तीचं, एका माणसाचं मन की बात आपण ऐकत होतो, एका पक्षाची मन की बात आपण ऐकत होतो. मला तुम्ही सांगा, तुमच्या मनातली काही गोष्ट होती ती त्यांनी ऐकली आहे का? तुमच्या मन की बात कधी ऐकली आहे का? तुमच्या दिल की बात कधी ऐकली आहे का? आज परिस्थिती काय आहे महाराष्ट्रात?